हो भावलेच विचारायला आलो आपण काय तुमचा मूड आहे म्हणून, आणि मूड विचारण्यासाठी आता क्षणाला आपण आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघात. हाच तो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातनं या देशाचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव एकदा नाही दोनदा निवडून आलेले. त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. वातावरण फार काय आल्हाददायक नाही आहे. सकाळी 9:30ला सुद्धा कडकडीत ऊन आहे आणि या कडकडीत उन्हात आपण लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. चला विचारूयात आपण त्यांना नेमकं ते काय म्हणतात. मला भाऊले विचारायचंय कोणाचा मूड आहे इथं, म्हणजे कोणाचा जोर आहे इथं? जोर येते BJP आणि शिवसेना यांचं गठबंधन आहे, त्यांच्यामुळे ते राजू पारवे म्हणून शनी ते इथून निवडून येण्याचे चान्स आहे. पण आता राजू पारवे पहिले वेगळ्या पक्षात होते, मग आता दुसऱ्या पक्षात आले, मग काय विश्वास वाटतो का त्यांचा? आता काय तेच चालू आहे पुन्हा सरकारमध्ये, कोणी कोण्या पक्षात जाईल म्हणून याची काही कोणी गॅरंटी नाही. बरं दिवसाला किती कमवता? तिथं पोटाला एक तर सर कमवूनच पडते. हे वेगवेगळ्या काही तरुण या ठिकाणी दिसतात. रामटेकचा भाऊ काय सध्या मूड आहे, काय वाटतं? म्हणजे काय वाटतं बा कोण निवडून येईल, कोणाचा जोर दिसतो? कोणाचा म्हणजे आपला मोदींचा ना, मोदीच येतात ना मग जोरात. अबकी बार 400 पार. हो लागते जोर एकदम. हो ना दादाला हसू आला एकदम जोरदार. काय दादा पुढे ना कोणाचा जोर आहे मग? मोदी का? या नारा जोरदार लागते. जोरदार. काय मूड आहे महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा मूड तर सांगता नाही येईल म्हणा निवडणुकीच्या पूर्वी. पण मला असं वाटतं की काँग्रेस आली पाहिजे. हो ना यंदा करणार मतदान. हो ना विषाना ताव मारून एकदम बसूनच बोलेल. बरं आरामशीर फार म्हणते. इथलं यापूर्वीच्या खासदारांनी काही केलं नाही का? काहीच नाही केलं. ते झोपल्यात पैसे घेऊन जाणार. आमच्या इथे शिवसेनेला तिकीट आहे. BJP सोबत गठबंधन. राजू पारवे साहेब बिंदास येतील. होय ना. मावशी या ठिकाणी दिसतात, त्या हसताय, स्मिता हास्य करतात. मावशींशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. वारं काय बा अचानक वारं काय जाणवतं? काँग्रेस म्हणत आहे. काँग्रेस म्हणत आहे. जो छान काम करत असेल तोच. सब्जी पाला का रेट भी बहुत ज्यादा है ना. हो ना. पहले तो कम था, अभी और ज्यादा ही हो गया है. हो ना. म्हणजे तुमको लाने पडता, बहन जी को संभालना पडता. हाँ संभालना पड़ता है. हो एकदम कसरत होऊन जाते की नाही. वातावरण जसं तापलंय, या तापत्या वातावरणामध्ये लोक थंड पेयाचा आनंद घेताना त्यांच्या मनातली जळजळीत मतं देखील व्यक्त करतात, आहे की नाही. हा आहे मूड महाराष्ट्राचा. चला थेट जाऊयात आपल्या पुढल्या कार्यक्रमात. इतरही काही राजकीय लोक असतील जे व्यक्त करतील त्यांची मतं, आरोप प्रत्यारोप. वातावरण आणखी गरम होईल आणि त्यातनं कळेल एक वेगळाच मूड. खासदारांनी जी आश्वासनं दिली होती ती सगळी कामं केली का? नापास माणसाला कोण जवळ केल म्हणून त्यांना आउट केलं. हे असे वाह्यात निघतील आम्हाला माहित नव्हता. ईडी पुढे गेले, ईडी पुढे गेले, ते इच्छेने गेले नाही. सत्ता बदलतो, ताज बदलतो, पैमानों का राज बदलतो. कोण जबाबदार आहे? याला जबाबदार आहे इथले स्थानिक आमदार आणि इथले स्थानिक खासदार. मंडळी बाजारपेठेत जनसामान्यांचा मूड जाणून घेतल्यानंतर, निवडणुकीबद्दलची त्यांची मतं जाणून घेण्यानंतर पुन्हा एकदा मी विशाल परदेशी आपलं सगळ्यांचं मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात रामटेक मतदारसंघात खूप खूप स्वागत करतो. अर्थात आपल्या पाठीशी आहे रामाचं मंदिर. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून रामटेकला ओळखलं जातं. एकेकाळचा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख. आणि पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की याच मतदारसंघातनं देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंहराव हे एकदा नाही दोनदा निवडून आले होते. या मतदारसंघाने सगळ्यांना आधार दिला, सगळ्यांना निवडून आणलं. पण आज या मतदारसंघाला विद्यमान खासदारांनी कामं करून प्रगतीपथावर आणलं का? इथे प्रगती झाली का? जनतेचे प्रश्न सुटलेत का? आणि यावरती जनतेचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. सगळं काही राम भरोसे असं म्हणता येणार नाही. सुरुवात मी विरोधी पक्षाकडनं करतोय. चला पहिलाच प्रश्न थेट काँग्रेसच्या मला प्रतिनिधींना विचारायचा आहे. यापूर्वी विद्यमान खासदार कृपाल तुमाने एकदा नाही दोनदा खासदार होते, बरोबर? तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळालं असतं तर ते प्रयत्नशील होते. पण आता आपण म्हणूयात की भाकरी बदलण्यात आली, भाकरी फिरवण्यात आली. राजू पारवे उमेदवार आहेत. अशा वेळी पहिला प्रश्न असा की पहिल्या खासदारांनी जी आश्वासनं दिली होती ती सगळी कामं केली का? ते आम्हाला काय विचारतात, त्यांच्या सरकारला विचारा. त्यांनी जर कामं केली असती तर त्यांची तिकीट कंटिन्यू झाली असती. तिकीट जेव्हा कंटिन्यू झाली नाही याचाच अर्थ ते एकदम 100%
100% नापास झालेले आहेत. नापास माणसाला कोण जवळ केल म्हणून त्यांना आउट केलं. याच्यात आम्हाला विचारचे काही प्रश्न पण मला पहिले तुमच्या शिवसेनेत ते होते, नंतर शिंदे गटाबरोबर गेले की नाही ते. त्यांच्या स्थूल कार्यपद्धतीबद्दल उद्धव ठाकरेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती, तेव्हा काही झालं नाही. आता टाळ्या वाजून काय फायदा? पहिल्या लोकसभेमध्ये मटणची दुकान असणाऱ्या माणसाला पक्षाने उमेदवारी दिली. पहिल्या 5 वर्षात माणूस काही शिकला नसन, दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये शिकन विकास कसा करायचा म्हणून, दुसऱ्या याच्यात नापास, सर्वे झाले, नापास झाला. पण एखादा तरी या कृपाल तुमानेने मनात बोलू नका, ऐकायची सवय करा. हर्षवर्धनजी ज्येष्ठ नेते आहात आपण. कृपालजी तुमाने यांनी या 10 वर्षामध्ये एखादा तरी उद्योग आणला का? केंद्र सरकारच्या मार्फत एखादा तरी उद्योग आणला का? मी तेच म्हणतो ना, आपण त्यांच्याबरोबर होतात की नाही, कार्यकर्ते म्हणून फिरत होतात की नाही, तुम्ही बघत होतात की नाही, तेव्हा का नाही बोलला? बापाचं काम आहे लेकरू पैदा करणं, पण ते मोठं झाल्यावर कसं निघते आपल्याला काय माहित? हे वायात निघलं पोट्ट, हे वायात निघलं पोट्ट. आम्हाला वाटलं काहीतरी करण, तीर मारन, हे उलट निघलं. आम्ही काय करा? गोडबोलेजी म्हणतात ते खरं आहे की पोरगा असा उद्धट निघला माहित नव्हता. उद्धव ठाकरे आमच्या बरोबर होते. मोदीजीचे फोटो लावून यायनं शिवसेनेच्या माध्यमातून 22-23 खासदार निवडून आणले बाळासाहेबांचा मुलगा म्हणून. आणि त्याच्यानंतर हे असे वाह्यात निघतील आम्हाला माहित नव्हता. पण आता रामटेकची जनता सुज्ञ आहे. एक मिनिट, आम्ही बोललो नाही. एक मिनिट बोलू द्या. मुकुल वासनिकला दादा 2 मिनिट. मुकुल वासनिकांना 2009 मध्ये काँग्रेसने तिकीट दिली, 2014 मध्ये नाकारलं. सोनिया गांधीच्या पहिल्या टॉप 10 मध्ये असलेल्या मंत्र्याला तिकीट का नाकारलं याचं उत्तर काँग्रेसने द्यायला पाहिजे, कारण त्यांनी या भागाचा विकासच केला नाही. MIDC आली पण रोजगार हवा तसा निर्माण झाला नाही. आजही मार्केटमध्ये जर जनतेकडनं खेळता पैसा येऊ द्यायचा असेल तर त्यांच्या हाती योग्य रोजगार आणि योग्य पगार पडला पाहिजे, जो आजही नाही. सहमतात? नुसतं नोकरी म्हणजे काही रोजगार नसतो. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण रोजगार निर्माण करू शकतो. आणि रोजगाराच्या बाबतीत या केंद्राच्या सरकारनं विश्वकर्मा योजनेसारखी एक चांगली योजना आणून देशाच्या तरुणाला रोजगार मिळेल याकरता प्रयत्न केले. अग्निवीर सारखी एक सुंदर अशी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून 4 वर्ष तरुणांना जर देशसेवेसाठी जर योगदान दिलं तर 4 वर्षाच्या निवृत्तीनंतर त्याच्या खात्यामध्ये 15 ते 20 लाख रुपये राहणार आहे. यासारखी सुंदर योजना देशाच्या तरुणाला सुद्धा मोदी साहेबांच्या रूपानं किंबहुना NDAच्या रूपानं देण्याचं काम या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालं. पण कुठे आणलं? कृपाल तुमानेंनी काही नाही आणलं इथं. कृपाल तुमानेने आताच माझे मित्र संजयजी मुलमुले यांनी सांगितल्याप्रमाणे कृपाल तुमानेच्या कार्यकाळामध्ये याच रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये ट्रिपल IIT, लॉ युनिव्हर्सिटी, एम्स यांच्यासारखे मोठे प्रोजेक्ट गडकरी साहेब यापुढे काम होईल. देवेंद्र फडणवीस जो कोणी निवडून यांच्या माध्यमातून झाले. आणि राहिले याच्यानंतर राजू पारवे हे या रामटेक लोकसभा क्षेत्राचे निश्चितपणाने खासदार म्हणून निवडून जातील. आणि राहिलेला जर कुठला विकास असेल या विकासामध्ये राजू पारवेंना इथं आणावं लागलं शिवसेनेत, बरोबर ना? बघा, राजू पारवे हे पहिले तर हिंदुत्व विचाराचे होते, ते भाजपा शिवसेनेच्या विचाराचे होते. त्यांना जरी काँग्रेसमधून ते निवडून आले असतील तरी एक प्रभावी चेहरा म्हणून पहिल्या दिवशीपासून ते संपर्कात होते. आणि एक हिंदुत्ववादी विचारधारेचा, जो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला, शिवसेनेच्या विचारधारेला प्रेरित असा चेहरा जर आपल्याकडे येत असेल तर आम्ही नेहमी त्यांना स्वागत करत असतो. आणि म्हणून एक चांगला तरुण चेहरा जो आम्हाला अपेक्षित होता, असा अपेक्षित चेहरा राजू पारवेच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. अहो, त्यांच्यासोबत एक ग्रामपंचायत मेंबर गेले नाही, जिल्हा परिषद मेंबर गेले नाही. तुम्ही विचार करा, इतकी जर इमेज राहिली असती तर जिल्हा परिषद मेंबर त्यांच्यासोबत गेले असते आणि इतका विकास राहिला. किती लोक गेले असे नेते? एकटे गेले फक्त. पण काँग्रेसमध्ये होते. तुम्ही निवडून आणून होतात? आम्ही निवडून आणत होतो त्यांना. आम्ही निवडून आणतो. आमचे राज्याचे केदार साहेब आणि मुळक साहेब निवडून आणत होते. आता त्यांना पाहून या किती होताना भरतात. त्यांच्या एकट्यात माझा प्रश्न, त्यांच्या ईडीमुळे गेले, इच्छेने गेले नाही, त्यांच्यावर ईडीचा प्रेशर टाकण्यात आला. मी आता वंचितला वेळ देणार आहे. या मतदारसंघाच्या बाबतीत बहुजन मतदार वर्ग पण आहे आणि असा एक कयास लावला जातो राजकीय विश्लेषकांकडनं
की ते मतदान वंचितकडे वळू शकतं. आतापर्यंतचे वेगवेगळे मुद्दे आपण ऐकले, त्यातल्या मुख्य करून इथल्या MIDCचा मुद्दा, रोजगाराचा मुद्दा, काय म्हणणं आहे आपलं, सहमत आहात? मी एक नाऱ्यापासून सुरुवात करणार. तख्त बदल दो, ताज बदल दो, इन बेईमानों का राज बदल दो. वंचित बहुजन आघाडीच्या ठीक आहे, मुद्दा. मित्रांनो आणि रामटेकच्या या लोकसभेतील जनतेला माझं एक आव्हान आहे की मागच्या 10 वर्षापासून जे तुमाने साहेब आमच्या लोकसभा क्षेत्रात खासदार मधून आम्ही निवडून दिलं, परंतु त्यांना आजही रामटेक लोकसभेची अर्धी जनता ओळखत नाही. हा पहिला प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये 50% का नाही ओळखत? हा सांगतो ना. त्याच्या कारण एकमेव आहे की त्यांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये दौरा नाही, काम नाही, विकास नाही, किंवा त्या सभागृहात जात असताना तिथं भूमिका नाही. कैक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा हा जिल्हा म्हणून याला ओळखलं जातं, संत्रा नगरी म्हणून याला ओळखलं जातं. अशा वेळी त्यांचा विकास झालाय का आणि त्यांच्या बाबतीत काही ठोस योजना होऊ शकल्या आहेत का? काहीच नाही. इतके सगळ्या लोकांना विचारा, BJP, RSS, सेना, सगळ्या काहीच झालं नाही. हे सर्व मान्य करतील. म्हणजे जे संत्रा उद्योग इथं आला होता नरखेडला, तो केव्हा त्याच्या म्हणजे अंत्यसंस्कार झालेला आहे आणि शेतकऱ्यांना चालू व्हायच्या अगोदरच बंद झालाय आणि शेतकऱ्यांना पूरक असं कोणत्याही योजना इथं केव्हा सुरू झाला? 2000 मध्ये. 2000 मध्ये. हो. त्यानंतर मुकुल वासनिक निवडून आले होते. सगळे आले, सगळे गेले. सोयाबीन, कापूस आणि संत्रा आमचा हा धान उत्पादक पट्टा आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारने, अजित पवार साहेबाच्या सरकारने आताच 20,000 रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला. त्याच्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचं काम, त्याच्या मागे एक संघपणे उभं राहण्याचं काम या भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रातलं मोदी सरकार शेतकऱ्यास सन्मान निधीच्या नावानं प्रत्येक वर्षी 6,000, त्याचबरोबर मुख्यमंत्री सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरसकट वर्षाकाठी. तुम्ही शेतकरी आहात, काय लावला शेतात? धान लावलाय, गहू लावलाय. तुम्हाला मिळाला? मी ऍक्च्युअली टॅक्स पेअर असल्यामुळे मी त्याचा फायदा घेऊ शकत बरं, नाही. तुमच्या सहकारी इतर शेतकऱ्यांना मिळाला? निश्चितपणे मिळाला. कोण आहे मिळालेलं? कोण आहे? 20,000 रुपये मिळाले. 20,000 रुपये मिळाले. तुमच्यापैकी कोणी आहे? तुमच्यापैकी कोणी आहे? तुमच्यापैकी शेतकरी जो आता बोनस केला आहे ऍक्टिव्हेट, त्याचे फक्त मेसेज आहे, बँकेमध्ये अजूनही पैसे आलेले नाही. तुम्ही शेतकरी आहे? हो. काय लावलंय? आता धान आहे, गहू आहे. बरं बोला. ऐका. मी शेतकरी आहे आणि शिवसैनिक आहे. सर्वांना माझे एवढं विचारायचं आहे, जो खत लागतो आपल्या शेतीला, 10 वर्षाअगोदर DAP ची बॅग कितीला होती ना आता बॅग कितीला समोर द्या सांगा. नाही, फक्त जे DAP सल्फेटची बॅग आहे 10 वर्षा अगोदर कितीला होती? खत मागलं. तुम्ही 6 महिने अगोदर मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे रामटेक क्षेत्रामध्ये पाणी करण्यासाठी धान आणि गव्हाची नुकसान झालेली होती. अवकाळी पावसामुळे ते पाणी करून गेले. तरी पण आतापर्यंत 6 महिन्याची कालावधी झाली तरी त्या शेतकऱ्यांना त्याच्या मोबदला मिळालेला नाही. त्याची बरोबर पाणी. मला म्हणायचं आहे की अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं, 2 वेळा अवकाळी पाऊस आला, संत्र्याचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, कापसाचं नुकसान झालं. अजूनही साधे यांचा सर्वे सुद्धा झालेला नाही, तिथपर्यंत तलाठी गेलेला नाही. वाईट खूप वाईट. सर्वप्रथम संत्र्यावर आपण बोलू इच्छितो. संत्र्याचा उद्योग हा नरखेड आणि काटोलमध्ये असलेला उद्योग होता. 10 ते 15 वर्षापासून तिथे अनिल बाबू देशमुख आणि सुनील केदार साहेब आमदार आहेत. त्यांनी हा प्रश्न का उचलला नाही? सर्वप्रथम त्यांच्यावर हा विषय घ्या. सुनील केदार आणि अनिल देशमुख हे अनेक वर्षापासून महाविकास आघाडीत मंत्री आहे आणि ते संत्रा उत्पादक पट्ट्यात राहतात. मग त्यांनी साधा विधानसभेत आवाजही उठवणार नाही. हे महाराष्ट्राच्या या भागाच्या जनतेचं तुम्हाला फायदा मिळाला? हा एक SMS दाखवतो. बरं ठीक आहे. अपेक्षा करूयात. शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम तसेच आहेत आणि ते सुटले पाहिजे अशी अपेक्षा आहे. ते दुष्टचक्र संपलं पाहिजे. आता वेळ झाले का ब्रेकची? आणि ब्रेक नंतर मी इथल्या पर्यटनाच्या मुद्द्याला घेऊन बोलणार. पहा फक्त न्यूज 18 लोक.